कॉलेजला ना काही कळतच नाही वेळ द्यायचं. वेळही निघत चालू. दीदीची परत किती दिवसाने भेटलो ना. आता सहजच वाटलं. बस ना. बस की. तर पाणी देऊ तुला? पाणी नको. चहा वगैरे काही घेणार? काय असलं तर काय आहे का? ग्रेप्स आहेत का? बस खाली एवढा वेळ का झाला तुला यायला? अरे तिने बाहेर गेली होती त्यामुळे होता वेळ, मग मी तुला बोलवलं. तू खा ना. तू खा. किती प्रेमाने घालतो ती. जाऊ दे, घरात कोण नाही ना. अरे नाही, मम्मी पप्पा गावाला गेलेत आणि दीदी बाहेर गेली, काम होतं तिचं. तेव्हा आलतो तुला भेटाय. तेव्हा तुझ्या पप्पाने बघितलं असतं ना मला, लय बेकार लागलं असतं मला. टपाटप ठोकं पडलं असतं तुझ्या पप्पाला. हा, मग माझ्यासाठीच मार खाल्ला ना. मग काय झालं त्याच्यामध्ये? आणि आता घरात कोणी नाहीये त्यामुळे तुला बोलवलं होतं. दीदी येईल पण वेळ लागेल तुला. किती? आता ते काही माहिती नाही मला, पण आताच गेली, वेळ लागेल. दीदी आली. भूक लागली होती. दीदी आली तर लय बेकार. मी आहे ना, का टेन्शन घेतो. दीदी आली तर लय बेकार. मी करते ना. नाही येणार मी लोक. त्या म्हणून आपल्याला नाही रे, मी आहे ना. बे वाटते मला. एवढं घाबरला तू कसा लागला करणार माझ्याशी? खरं ना, दम दे ना. भूक लागली होती ना. खा लास्ट. गोड नाही. अरे खा की, गोड आहे. हा ना, लास्ट. भूक लागली म्हणतो मग खात का नाही? माझ्या लय जीव आहे तुझा. हा मग तू एक बी नाही खाल्ली पण. नाही, तुला भूक लागली होती ना, मग मी कसं खाऊ? मी तुला चालली. का नाही खाल्ली? अरे ते काय झालं होतं ना, पप्पांनी ग्रेप्स आणले होते पण ते थोडेसे आंबट होते, मग मी फेकून देण्यापेक्षा तुला चालले आता. हा, असं आहे का? लय गोड लागलं पण ती. हा, तुला माझ्या हातचं गोड लागतं म्हणून तुला चालली. लयच क्यूट आहे तू पण. तू पण. तुझ्या हातचं खाल्लं ना मला पोटच भरतं. खायचं अजून तुला? का भरलं पोट? चालू. अजून दीदी आली वाटतं. कोण आहे? सुरू सुरू. खरं सांग की गं. जा ना, please. लय बरं वाटते. तिकडे बघ ना, तिकडे बघ ना. अरे तिथे बघ, तुझ्या मागं. तू माझ्या मागं आहे, तिथं जा, तिथं. तू नको बिलकुल ना. काय गं? एवढा वेळ कसं काय तुला दरवाजा उघडायला? काय करत होती? काय नाही, किचन मध्ये होते त्यामुळे. किचन मध्ये होती होय. सर ये ना तू. आणि ही कोण आहे? अगं ताई, ते आपल्याला घरगडी पाहिजे होतं ना. हा, तर त्याच्यासाठी बोलवली होती. ते आहे होय. मग हे असं का बसले तोंड घालून कोपऱ्यात? अगं साफसफाई करतोय, त्यांनी सगळं साफ केलं, फरशी वगैरे पुसून घेतली. खूप छान काम करतो. होय. कधी आलाय? हा, आता थोडा वेळ झाला आलो. इकडे ये ना. बोला ना मॅडम. हा, ये इकडे ये. लयच काम करतोय बाई. तू मालक आहे का मी मालक आहे? असं काय बसले? खाली बस की. पाय दाबू. तुला पुढे ये, तुला इचरायचं काय? पाय दाबू काय? लय चांगलं आहे बाया. हा, सगळे कामं करतो. लय दुखायला लागले पाय. बरं झालं बाया तू बोलून घेतला. आणि पगार पण कमी घेतो ताई. किती आहे गं? पगार नको, मला जेवण दिलं तेच चालेल. बाया जेवणाचं वेळ. हात बी दाब धर. किती नाजूक आहे ना मॅडम. चांगलं काम करतोय. अजून काय काय करतोच? लय काम करतो. हा, पाय दाब पाय दाब. जेवण बनवा येतं का? जेवण येते की म्हणून. काय काय येतं जेवणात बनवाय? तुम्ही सांगता ना ते. चिकन जमतं का? चिकन 1 किलो खायला जमतं. खायला नाही विचारलं तुला, बनवायचं म्हणते मी. हा, बनवायला नाही येत. नाही येत? येतं. हा, अजून दहाडून पुसून
हा जमत. जमत ना? आणि ते टॉयलेट बाथरूम म्हणजे संडास बाथरूम साफ करायचं येतं का? अरे बोल की. येतो मॅडम, तुम्ही सांगता ते करतो. हे अगोदर कुठं काम केलं होतं का नव्हतं? असं बार विचार करून सांगतोयच. केलं की आता सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार. एवढं मोठ्याच्या घरी काम करत होता? मग आमिर खान. अजून काय सांगू? तिथं काय करत होता काम? भांडी घासत होतो, त्यांचे हात पाय दाबायचो, भांडी घासायचं वय, केस बी इचलायचो. त्यांची केस विचरायचं वय. हा माझे विचरत जा बाबा आता. हा इथं ठेवत जाईल कामाला मी. हा आता पाय दाब. पाय दाबतो. हा अजून माझ्या चपला बिपला पुसायच्या आहे ते जमन ना? जमन की, हात पाय दाबून देतोय म्हणल्यावर चपल्या बी काय ती चप्पल बी पुसून दे. हा चांगले चांगले. असलं काम करून तर काळा पडला लागा तू. मग काय मी गावठी ना, ओरिजिनल आहे मॅडम. ओरिजिनल आहे वय. हा ते दिसतंय ओरिजिनल. काळा पडलाय रे काम करून. आता इथं चांगलं मोठं घर आहे. आता नाही काळा काम पडला. करायच लागतं आम्हाला मॅडम. हा त्याची करायचं. बात काय नाही. हा हा नीट दाब नीट दाब. हा नाही तर हाकलून देईन. हा लाडातच येतोय बाया. हा हा ही काढता पाय दाब. असं काय रे? आव ना अजून अगं पिंकी हे असं काय करतोय या? अगं काय कोण आणलंय असलं? आज किती अगं, नाही ते चांगलं आलं. काम करतो. हा चांगलं काम होतं. बरं काय नाही थांब झाली तू तू सोड सोड आता. ते पैशाचं बोला आता पगाराचं काय? पगारच होय. हा. एक टाइम जेवाय दिलं तर बस. म्हणजे तू जेवणावरच वय फक्त हा पैसे नाही घेत? नाही. बरं चांगलं जेवणावर तर कटतंय या. हा बरं तुझं घर कुठे आहे? घर बालामध्ये. आई बाप काय करतात? आई बापू चोला गेलं. आणि तू नाही शाळा बिळा काय शिकला का नाही का असंच? चालत गेलो, हा मॅडमच लागली माग. काय म्हणतोच? मग काय आणि मग आली की माग मला बोलवूनच नेलं तिने. मॅडमने पळवून येलं का? हा. आणि मग काय झालं पुढं? काय झालं मार खाल्ला आणि काय काय. म्हणून ते एवढा काळा पडलाय का? मग काय त्या पाठव ठोक आणलेत मा तिच्या बापाने. मॅडमनी ना? चांगले चांगले. जाऊ दे, तुमचं काय काम करायचं? आमचं काय काम करतोच आता? तुमची ही कोण लागते? आता तुला नाही माहिती? माझ्या अगोदर तर येऊन बसला होताच घरात. कोण आहे मला नाही माहिती. ही माझी बहीण आहे. मग इथं बसला नाही. नको इथंच बसू दे माझ्या नाही शेजारी. माझ्या शेजारी. नाही हो, तुमची शेजारी. तुमची बहीण आहे माझी. काम करायला ना? हा. हा तुझ्या शेजारी बसवते. हो मॅडम बसा ना तिथं. हा मॅडम बोलायचं? माझी बहीण आहे. हो सामान मॅडम बसा ना. सामान? सामान नाही म्हणजे मॅडम असं आमच्या शब्दात बोलते, आमच्या गावाकडे बोलत. हा गावाकडे बोलते तर. बस की खाली आता किती वेळ उभा राहते? मस्त आहे ना ताई. हा. ती जाऊ दे. तुमच्या बारक्या मॅडमचा हात पाय दाबायचे असले दाबून देतो. अहो कशाला माझी नको. जाऊ दे बाय. चल माझी पिशवी कुठे आहे? ओ कंटाळा आला. ऐक हा चांगलं आहे. ठेवते कामाला. ठीक आहे. नुसतं जेवणावर तर आहे. आपल्याला काय? ए इकडे बघ वर बघ वर बघ. झोपलं हा, झोप नाही लागली, हा. झोप नाही लागली नाही. नीट काम करायचं. तुम्ही म्हणला की करून नाही दाखवलं तिथून बोल. हा चांगलं आहे तू चांगलं काम कर. पाय घ्या ना तुम्ही. लक्ष ठेवायचं. हा. मी आलेच. असलं काम करायला आलोय इथं मी. सूरज मी तुला सांगते का कधी अशी काम? दीदी अचानक आली रे, मला काहीच माहिती नव्हतं खरंच. घर जावाय बनवायचं डायलॉग सोडलंय ती नोकल बनवलंय मला. अरे ओरडू नको ना ताई, आतमध्येच आहे रे. काय द्यायचं सांगती ताईने माझं कोण काय 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 मग करून घेतलेत मलाच माहिती. अरे सूरज तुला बोला येत नाही का तिला? अरे मी काय बोलू, ती समोर बसली. कळलं तर मला हाणेल. नंतर दामना नव्हतं गो सोडून दिली. सूरज काय पण नको बोलू. काय पण म्हणजे काय तुझ्या बहिणीचं ऐकून गेलेला माजलो नाही तुम्ही. अरे पण ती काय असं बोलली? काय तुला खरंच हात पाय दाबायला होती, हात दाबायला होती. तू हाय म्हणून दाबून घेतलं मी, नाही तर तिला मडल टाकलं असतं सर्टिफिकेट दे. सूरज असं काय बोलतो तुम्ही? नाही सांगत बाबा तुला परत असं काय.
खरंच अरे मला शपथ आयडिया घर पुसायला लावलं माझी लायकी तरी आहे का असली काम करायची. तरी मला माहितीये ना बाळा, पण जाऊ दे ना आता, कशाला तू चिडतोय? लाग येतो माणसाला मी आहे तुमचं. ना काय करत दीदीला सांगेन, तो आहे ना उद्या नाही येऊ शकत आणि तू जाऊ नको, ठीक आहे? सूरज थोडा वेळ थांब ना प्लीज. आता तू ती ताई आली ना मला अजून काम सांगत. अरे नाही सांगणार मी आहे. सूरज जातो पिल्लो. थोडा वेळ हा प्लीज. मी Please, इथं थांबतो म्हणजे तुझी ताई मला काम सांगत जाईल. खरंच सॉरी रे, मला तुला मला लाग आलाय तुला बाजून सर. सूरज थोडा वेळ फक्त. आपण एक काम करू, आपण आहे ना बाहेरच भेटायचं हा? हा चालतंय. मग जाऊ का मी आता मला लय काम आहे. थोड्या वेळ थांब की. नको काम आहे तू. सूरज अरे पिल्लू काम चांगला आहे. आहेस ना, समजून घेतोस मला हा? लय चांगलं आहे. जाऊ का जाऊ का? ठीक आहे. It's okay. सॉरी सूरज. It's okay. सूरज सॉरी. हा पिल्लू अगं लय जड जातोय मला हे. मी बोलते. तू कोण आता नावाला होणार नाही माझ्या ही बी काम करायला लागणार. हा, करेल की. मी करू तुझ्या का? ताईने मला काम करायला लावलेत असली. मी तुझा नाव होणार नाही देणार ठेव होणार होतो का नाही, पण असली काम सांगितल्यावर आता मी येऊ शकत नाही जवळ अरे तुझे. अरे सूरज असं काय? चल बाय बाय. देवा, दीदीला पण एवढं लवकर यायचं होतं. वाट लावली माझ्या रिलेशनशिपची.